हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत हलवा आणि बोंबील फ्राय। फिश फ्राय करताना कमी तेलाचा वापर करून कुरकुरीत असे फिश कसे फ्राय करायचे ते आपण आज बघणार आहोत। तसेच कुरकुरीत बोंबील फ्राय करण्यासाठी कोटिंग कशाचे करायचे हे देखील पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात। हलव्याचे तुकडे आणि बोंबील लिंबू पिळून आणि मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचे। लिंबामुळे माशांचा येणारा वास कमी होतो। आता मॅरिनेशनसाठी थोडीशी हळद घालायची आणि थोडेसे मीठ घालून घ्यायचे। मीठ घालताना थोडेसे सांभाळूनच घालायचे। मग त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि धणेपूड सुद्धा घालून घ्यायची। मग लाल तिखट घालून घ्यायचे। आपण जे रोज भाज्यांना वापरतो ते लाल तिखट घातले तरी चालेल आणि थोडीशी लाल काश्मीरी मिर्च पावडर घालायची। आणि सर्वात शेवटी आले लसूण पेस्ट घालून सर्व घटक माशांच्या तुकड्यांना छान लावून घ्यायचे। आपले सर्व मसाले माशांना छान कोट करून झालेले आहेत। आपला लिंबाचा रस घालायचा राहून गेला होता, त्यामुळे आता मी लिंबू पिळून घेत आहे। तुम्ही हे लिंबू आधीच पिळून घ्या। लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे माशांच्या पेशी नरम होतात आणि त्यामुळे मासे फ्राय केल्यानंतरही सॉफ्ट राहतात। आता आपण बोंबीलमध्ये पण लिंबू पिळून घेऊयात आणि मसाले छान बोंबलाला लावून घेऊयात। हलवा मासा कमी फॅट आणि हाय प्रोटीन युक्त आहे, तर बोंबीलमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते। तसेच या दोघांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे हार्टसाठी फायदेशीर असते। मसाले माशांना छान लागले आहेत। आता ते आपण अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊयात। तुमच्याकडे वेळ नसेल तर 10 मिनिटातही फ्राय करायला घेऊ शकता। आता कोटिंगची तयारी करूयात। कोटिंग करण्यासाठी 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा मीठ, अर्धा ते 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यायचे। जाड रव्यामुळे मासे छान कुरकुरीत होतात। तुम्ही एकदा जाड रवा घालून फिश फ्राय नक्की करून बघा। आता फ्राईंग पॅनही छान गरम झाले आहे, त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊयात। तेल गरम होईपर्यंत मासे कोट करून घेऊयात। माशांच्या तुकड्यांना सर्व बाजूंनी रव्याचे कोटिंग लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे चारही बाजूंनी आपण माशाला छान रव्याचे कोटिंग लावून घेतले आहे। आता तेलही छान गरम झाले आहे। एक एक करून आपण माशांच्या तुकड्यांना फ्राईंग पॅनमध्ये फ्राय करायला सोडूयात। 3-4 तुकडे मी असे फ्राईंग पॅनमध्ये फ्राय करायला सोडले आहेत। आता 2 ते 3 मिनिटे आपण यावर झाकण ठेवूयात, म्हणजे मासे आतूनही छान पटकन शिजले जातात। तुम्हाला वाटेल झाकण ठेवल्यावर पाणी तर नाही ना सुटणार, पण खरंच सांगते अजिबात पाणी सुटत नाही आणि मासे पटकन शिजतात आणि त्यामुळे तेलही कमी लागते। तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये आपले हे मासे फ्राय करून झाले आहेत। 2-3 मिनिटांनंतर मासे पलटून घेऊन दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचे। मी 1-2 वेळा मासे आलटून पलटून भाजून घेतले आहेत। अशा प्रकारे आपला हलवा फ्राय झालेला आहे, तो मी काढून घेते। त्याच पॅनमध्ये थोडे तेल टाकून घेऊ। तेल छान कडकडीत गरम झाले की त्यात बोंबील सोडू आणि लो फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनिटे भाजून घेऊ। बोंबील एका बाजूने छान भाजून झाल्यावर आपण त्याला पलटून घ्यायचे आहे। लक्षात असू द्या, बोंबील भाजताना आपल्याला झाकण ठेवायचे नाही। बोंबील भाजायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे तोपर्यंत आपण बाकीची कामेही आवरून घेऊ शकतो। इथे थोडेसे तेल कमी वाटत होते म्हणून मी वरून सोडले आहे। अशा प्रकारे आपण दुसरी बाजूही एक 7 ते 8 मिनिटे छान लो फ्लेमवरती भाजून घेऊयात। एक 7-8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बोंबील आपले छान फ्राय करून झालेले आहेत। ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बोंबील फ्राय करताना जाड रव्याचा वापर केल्यामुळे आपले बोंबील छान कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपला हलवा आणि बोंबील फ्राय करून झाले आहेत। तुम्ही पण एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।